परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इथे मी दुपारच्या टिफिनची तयारी करत आहे. कारण संध्याकाळी 7ची ट्रॅव्हल्स आहे आणि माझी मुलगी आणि तिचे बाबा हे बाहेरगावी जात आहे, त्याच्यामुळे त्यांना टिफिन द्यायचा आहे. तर इथे सकाळी मटकी भिजत घातलेली होती. थोडी 5-10 मिनटं मी ती शिजवून घेतली. त्यानंतर म्हटलं चला त्याचीच भाजी करूया. भाजीला तर भरपूर होतं, पण म्हटलं वेळेवर काय करायचं ते म्हणजे सुचतच नाही. बटाटे होते पण ते उकडावेच लागले असते, त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या मटकी भिजत घातलेली आहे तर त्याचीच भाजी करूया. आणि पोळे बघा माकड आलेले आहेत आणि माकडांमुळे तर जास्तच त्रास होतो. आणि या आठवड्यात तर रोजच माकड येत आहे. सरळ घरातच येतात ते. इतकं दार बंद बंद ठेवावं लागतं. आता मी अर्धवट बंद करून ठेवलेलं आहे. एक लक्ष माझं स्वयंपाकाकडे आणि एक माकडांकडे. कारण काहीही दिसलं तरी ते घेऊन जातात. साधी बाहेर डस्टबिन असली तर त्यामध्ये सुद्धा ते बघतात की काही खायचं आहे की काय. इतका माकडाचा त्रास आहे. तर असो, त्यात आता नळं पण आलेले आहे पाण्याचे. आणि ज्या दिवशी आपल्याला नेमकी घाई गडबड असते त्या दिवशी नळं बरोबर त्याच वेळेवर येतात, नाहीतर मग रात्री उशिरा येतात असं असते. आता मला स्वयंपाक करायचा आहे, तिकडे नळं पण आलेले आहे आणि पुढे माकड पण आहे, त्याच्यामुळे बाहेरही जास्त जाता येत नाही. आणि ते कसं की आपल्याकडे एखादी मोठी काळी वगैरे असली तर आपण हाकलू शकतो, नाहीतर मग ते किती असं आपण ओरडलं तरी ते जात नाही. तर त्यानंतर इथे बघू शकता मटकीची भाजी मला फोडणी द्यायची होती. तर इथे एक टोमॅटो घातलेला आहे आणि ओले कांदे. कांदे मागच्या आठवड्यामध्ये आणलेले होते, त्याच्यामुळे म्हटलं ओले कांदेच आधी संपवायचे, त्यानंतर सुके कांदे वापरायचे, नाहीतर मग ते खराब होतात. तर थोडं पाणी घातलेलं आहे, म्हणजे सुकीच भाजी करणार आहे मी, पण थोडी शिजण्यासाठी. कारण सकाळी भिजत घातलेली होती, म्हटलं व्यवस्थित भिजली की नाही भिजली. भिजली तर होती, पण तरीसुद्धा वाटलं असं मला, तर मग मी थोडं पाणी घातलेलं आहे शिजायला. आणि अशा पद्धतीने सुकी भाजी केलेली आहे. भाजीला पत्तागोबी, फुलगोबी, मसाल्याचे वांगे आणि भरताचे वांगे हे होते, पण म्हटलं मटकीचीच भाजी करूया. आणि इथे करायचा होता पुलाव. आणि मुलीला भाजी पोळी खायची नसते संध्याकाळी, तिला हलकं फुलकं पाहिजे असते, पुलाव किंवा खिचडी. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या तिच्यासाठी पुलाव करते. आणि कुठे प्रवासात जायचं म्हटलं तर जेवण कसं लाईटमध्ये पाहिजे असते, जास्त मसाल्याचं नाही. आणि थोडं जास्तच देते मी, कारण प्रवासात म्हटलं की ट्रेनमध्ये किंवा ट्रॅव्हल्समध्ये बसूनच जाणे असते, त्याच्यामुळे काहीतरी खायची इच्छा होत राहते. तसं तर रात्रीचा प्रवास आहे, रात्रीचंच जेवण करणार आहे, सकाळी तर करणार नाही. तरीसुद्धा मी जास्तीचंच देते, कमी जायला नको, वाचलं तरी चालेल. तर इथे पुलाव फोडणी अगदी सिंपल देणार आहे मी. तेजपान घातलेलं आहे, जिरं मोहरी आणि वाटण केलेलं आहे, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण, त्यामध्येच मिरच्या टाकलेल्या आहे. सर्व याची पेस्ट करून घेतली. आणि थोडी हळद. आणि तिखट अगदी कमी वापरलेलं आहे, कारण हे तिखट विकतचं आहे, त्याच्यामुळे थोडं जरी टाकलं की लगेच ही भाजी खूप लाल दिसत असते. मला ते विकतचं आवडत नाही, पण आता जे घरून करून आणलेलं होतं ते संपलं, त्याच्यामुळे ते वापरावं लागतं. आणि संध्याकाळी 7ची ट्रॅव्हल्स होती, त्याच्यामुळे म्हटलं लवकर लवकर करूया. आता बरोबर 5:30-6 होत आलेले आहे. चपात्या पण करायच्या होत्या. आणि मेन म्हणजे थंड व्हायला पाहिजे, कारण एकदम गरम गरम बंद देता येत नाही ते. त्यात असं नळाचं मध्येच आलं कुठलं काम आलं की मग ते वेळ होतोच, किती लवकर करायचं म्हटलं तरी. तरी मी 4:30-5ला स्वयंपाकाला लागली, पण ते मध्ये माकड आले, त्यांना हाकलत बसली. त्यानंतर नळं आले, तिकडे पाईप वगैरे लावायचा होता. तरी पिण्याचं पाणी भरायचं आहे माझं, स्वयंपाक झाल्यानंतर भरणार नंतर. आणि नंतर लगेच दिवे पण लावायचे आहे, कारण आज भाऊबीज. तर आता दिवाळीचं सीझन आहे, त्याच्यामुळे ट्रेन्सच्या तर तिकिटा मिळतच नाही, खूप गर्दी आहे. आणि ट्रॅव्हल्सच्या पण मिळत नाही, मोठ्या मुश्किलनी एक मिळाली आणि ते वेळेवरच रिझर्वेशन करावं लागलं आम्हाला. आणि अचानक जाणं ठरलं त्याच्यामुळे. तर मग ते कसं मनमानी पैसे घेतात. सो आता आपल्याला जायचं असलं तर मग द्यावेच लागतात. तर इथे चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहे. त्यानंतर टिफिन बांधायचा होता, तर कुकर व्हायचाच आहे अजून. कुकरच्या जर शिट्ट्या झाल्या, चपात्या होईपर्यंत होऊन जाईल तो. त्यानंतर मला हे टिफिन बांधून द्यायचे आहे, नंतर पाणी भरायचं आहे आणि लगेच मग दिवाबत्तीची वेळ होते. तर किती नाही म्हटलं घाई गडबडीत लवकरही करायचं म्हटलं तरी वेळ होतोच. आणि या आठवड्यामध्ये तर आमच्याकडे दिवाळीच्या दिवशीसुद्धा पाऊस आला आणि आता पण वातावरण तसंच आहे, आभाळ आभाळ आहे. पाऊस तरी इतका येत नाही, पण आभाळ खूप आहे. त्याच्यामुळे मग असं गरमी पण खूप होते आणि कधी एकदम पाऊस पण येतो, असं सुरू आहे. कारण हा महिना म्हणजे हा महिना नाही म्हणता येणार, पण दिवाळीच्या आठवड्यापासून तसंच वातावरण आहे.
तर इकडे चपात्या वगैरे माझ्या झालेल्या आहे. आता बस ही लास्ट चपाती करणार आहे. चपात्या काही जास्त करायच्या नव्हत्या, 3 ते 4 चपात्या करायच्या होत्या, पुलाव आणि भाजी. आता सर्व स्वयंपाक आटोपलेला आहे. आता टिफिन बांधून देते. तर जास्त काही नाही, 4 चपात्या, भाजी आणि पुलाव असं देणार आहे. सोबतच फराळाचं दिलेलं आहे. तर फराळाचं तर काही खाणार नाही संध्याकाळी, आता ते बाकी दिवस होतील. 1-2 दिवसाचा प्रश्न आहे, 2 दिवसानंतर येणारच. तर हा व्हिडिओ थोडा मी लेट अपलोड केलेला आहे. तर इथे फॉईल पेपरमध्ये चपात्या देते, याच्यामध्ये व्यवस्थित राहते आणि स्टीलच्या डब्यातच देते मी, भाजी असो किंवा पुलाव कुठलंही. प्लॅस्टिकच्या डब्यात देत नाही. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जसं चिवडा असेल किंवा शंकरपाळी तर असं देत असते. बाकी जे आपले हे गरम पदार्थ असतात ते स्टीलच्या डब्यातच देते, कारण स्टीलचे डबे आपले व्यवस्थित राहतात. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तर मला पटतच नाही, म्हणून मी काही देत नाही. तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने मी याच्यामध्ये चपात्या फोल्ड करून घेतलेल्या आहे आणि अगदी मऊ राहतात आणि छान राहतात. त्यानंतर इथे कुकरची शिट्टी झालेली आहे. थोडी वाफ निघू द्यायची होती, कारण वेळ होत आलेली आहे. म्हटलं लवकरच व्हायला पाहिजे आणि 3 शिट्ट्या होऊ दिल्या. बऱ्यापैकी पुलाव झालेला आहे. आणि हे तांदूळ आणले मी यावेळेस, तर जुने तांदूळ असेल बहुतेक. कितीही पाणी घातलं तरी भात म्हणा, खिचडी किंवा पुलाव एकदम मोकळा होतो आणि आमच्याकडे थोडा मऊ पाहिजे असतो. पण आता यावेळेस 20 ते 30 किलो आणलेले आहे. म्हटलं जाऊ दे, आता हे आणलेले परत कशाला करायचे, वापरून घ्यायचे. तर सर डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडा वेळ थंड होऊ देणार त्याला, तेव्हाच ते बंद करून देणार. नाहीतर एकदम गरम गरम दिला की ते खराब व्हायची भीती असते. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. तुमच्यासाठी आवडला असेल तर लाईक करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.